म्हणून इथे आलोय. आम्हाला माहिती इथूनच जाणार आहे. आम्ही पुढे लक्ष दिलं जात नाही. सगळ्यात नाही का आम्ही गाड्या मागून मागून आणतोय की आमच्या ड्रेनेज आज आमचा कचरा उचलायचे, आता गाडी होते. बायका आम्ही 3 दिवस झाले खालीच आहोत. उभं राहून सगळी कामं करून घ्यावी लागतायत. भांडून आणावं लागतंय वस्तू. ते बाबा हे द्या, आता द्या. हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सांगावं लागतं आम्हाला जाऊन की आमच्याकडे या. पण 2 दिवस झाले ठाण्याची आणि पनवेलची लोक येतात. खूप सगळे साफसफाई व्यवस्थित केले त्यांनी करून दिली. देतायत आम्हाला न मागता एकही गोष्ट. पण 2 दिवस तर आम्ही असेच आहोत. जेवणाची सुविधा नव्हती. जेवण ह्या त्यांच्या नागरिक हे आहेत, नगरसेवक आहेत, हे आहेत, त्यांच्याकडून घेऊन या तेव्हा आम्हाला मिळत होतं. आता मिळतंय. आता साफ एकदम सुंदर केलं काम. ठाण्याचे पनवेलची लोक खूप छान काम करतात. आमचं पण म्हणजे आम्ही पण माणसं आहेत, आमची पण बिल्डिंग आहे, आम्हाला पण पाहिजे काहीतरी. लाईट नव्हते, आता 3 दिवस झाले आम्ही लाईटची फेस करतोय. आता फक्त आम्हाला सर्व्हिस वायर तुम्ही आलात म्हणून तुम्ही येणार म्हणून आम्ही लाईट लाईन जळाली पूर्ण. आता ती सर्व्हिस लाईन टाकून त्यांनी 3-4 दिवस झाले लाईट नाही, मोबाईल बंद आहेत आमचे. तुम्हाला सर तुम्हाला भेटायला यायचं ना, सगळ्या बिल्डिंगला भेटत आला तर तुम्ही कशाला सगळ्यांना भेटता? तसे त्यांनी पण भेटायला पाहिजे ना आम्हाला. वोटिंगच्या वेळी सगळे येतात. शासनाचा बेजबाबदारपणा आहे. आमच्या गाड्याचे नुकसान भरपाई आम्हाला बऱ्यापैकी मिळावी. सगळे मागायला येतात वोटिंग द्या, वोटिंग द्या. आयुक्त आमच्याशी बोलायला पण तर नाही पुरीच म्हटलं आमच्याकडे एवढंच आम्ही या बाजूला येणार नाही. राजा अरे मोबाईल खाल्लं ना राजा. हा खाली काय आमचं बघतो आम्ही.